नमस्कार। 2 दिवसा अगोदर महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या। महाराष्ट्रात आचारसंहिता लागली आणि त्यानंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 48 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली। या 48 मिनिटांपैकी तब्बल 45 मिनिटं मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलं। भाजपचा सुपडा साफ करा, देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय आयुष्यातला हा सगळ्यात मोठा पराभव असेल। मराठ्यांनो 100% मतदान करा, आपलं बळ दाखवा, असे शब्द मनोज जरांगेंनी आपल्या पत्रकार परिषदेत वापरले। मनोज जरांगेंनी भाजपला हरवायचं तर सांगितलं, पण जिंकवायचं कुणाला हे सांगायचं मनोज जरांगे पाटील विसरूनच गेले। त्यामुळे नेमकं येणाऱ्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय असणार आहे असे प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाले। दुसऱ्या बाजूने विचार केला तर नुकताच भगवानगड आणि नारायणगड इथं पंकजा मुंडे आणि जरांगे पाटलांचे दसरा मेळावे झाले। तेव्हा ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली आणि या दोन्ही मेळाव्याला मराठा वर्सेस ओबीसी असं कुठंतरी वळण दिलं। लक्ष्मण हाके जेव्हा जेव्हा टीका करतात तेव्हा शरद पवार त्यांच्या निशाणावर असतात, कधीही ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत नाही। त्यामुळे लक्ष्मण हाकेंच्या मनात महायुतीबद्दल कुठंतरी झुकतं माप आहे का असे प्रश्न महाराष्ट्रात निर्माण व्हायला लागले। आता महाराष्ट्रात नेमकं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांची भूमिका काय असेल? प्रश्न क्रमांक 2, मनोज जरांगे पाटील येत्या निवडणुकीत स्वतःचे उमेदवार का देत नाही? स्वतः उमेदवार न देऊन मनोज जरांगे पाटलांना कोणता उद्देश सार्थ करायचा आहे? आणि प्रश्न क्रमांक 3, मनोज जरांगे पाटील असो की लक्ष्मण हाके असो, या दोघांचं ऐकून कुठंतरी आपला समाज भावनिक होऊन महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये वाटला जातोय का? आणि यामध्ये कुठंतरी महाराष्ट्र अधोगतीकडे जातोय का? आणि येणाऱ्या काळात होणारा विकास आपण थांबवतोय का? या सगळ्या विषयांवर आजच्या एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तुम्ही मराठा असो की ओबीसी असो, पुढचे 5 मिनिटं मला ऐका। जर माझे मुद्दे तुम्हाला पटले तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा दाबा आणि हो, तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। सुरुवातीलाच मनोज दादा जरांगे पाटील जे मराठा आंदोलन करतात हे मागच्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष करतायत। नुकतीच महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी अनेक नेत्यांना पाडण्यास मराठा समाजाला सांगितलं आणि मराठा समाजानं काटेकोरपणे मनोज जरांगे पाटलांचे आदेश पाळले आणि बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव केला। जेव्हा निवडणुकाचे निकाल हाती आले तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी जे काही सांगितलं त्याचा कुठंतरी महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं दिसून आलं आणि महाविकास आघाडीतही स्पेशली शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा झाल्याचं दिसून आलं, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले। आता आपण कोणाला निवडून देतोय, कोणत्या पक्षाला निवडून देतो तो विषय इथं महत्त्वाचा नाही। तुम्ही आघाडीला मतदान करा, युतीला मतदान करा, पण असं प्रकारे आपण कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाला मतदान करून कुणालाही अयोग्य माणसांना, जे उच्च शिक्षित नाहीत अशा माणसांना पुढे पाठवून आपल्या स्वतःच्या राज्याचा आणि मतदारसंघाचं नुकसान करून घेत नाही का, असं तुम्हाला वाटत नाही का? दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वीच 9 दिवसाचं उपोषण स्थगित केलं। तेव्हा पहिल्यांदा जरांगे पाटील बोलताना त्यांनी असं म्हटलं की मराठ्यांचं आता कोणीही नाही, मराठ्यांना स्वतः मैदानात उतरावं लागेल, आपल्याबद्दल कोणाला काही काळजी नाही। तेव्हा मनोज जरांगे पाटील येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला होती, प्रत्येक मराठा बांधवालाही होती। पण आता आचारसंहिताही लागली, महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुलही वाजलं, पण अजूनही मनोज जरांगे पाटील निवडणुकीत उमेदवार देणार का नाही ही भूमिका जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेली नाही। त्यामुळं नेमकं मनोज जरांगे पाटील जे काही बोलताय ते स्वतः बोलताय की त्यांना कोणी बोलायला लावतं, असे वेगवेगळे आरोप महाराष्ट्रातले बडे नेते त्यांच्यावर करताय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तर असंही म्हटलं की मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, मनोज जरांगे पाटील निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही। मग नेमकं जरांगे पाटलांना एवढा मोठा मराठा समाज मागे असूनही निवडणुकीत उभं राहण्याची भीती का वाटते, की त्याच्यामागे दुसरंच काही कारण आहे? हा प्रश्न आज महाराष्ट्रात निर्माण झालाय। आपल्यासाठी सध्या महायुती की महाविकास आघाडी हे महत्त्वाचं नाही, पण फक्त महाविकास आघाडी आहे म्हणून कुणालाही मतदान करायचं ही जी काही आपली सध्याची भावना आहे ती चुकीची आहे असं तुम्हाला वाटत नाही का? सध्या तुम्ही बघत असाल राजकारणामध्ये अनेक नेते महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताय, कारण नेत्यांना कळालंय की यावेळेचं मतदान हे फक्त महाविकास आघाडी आणि महायुती यानुसार होणार, मराठा महाविकास आघाडी, ओबीसी महायुती। त्यामुळं महाराष्ट्रात कुठंतरी आपण विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्राला मागे नेतोय असं तुम्हाला वाटत नाही का? जरांगे पाटील येत्या काळात उमेदवार उभे करतील अशी अपेक्षा आहे, कारण अजूनही 20 दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी। त्यामुळे जरांगे पाटलांना जर खरंच
काही साध्य करायचं असेल तर त्यांनी स्वतःची ताकद दाखवावी, पण मराठा समाजाला कुणाला तरी पाडायला लावणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हालाही पटतंय का, खरं सांगा. दुसऱ्या बाजूनं लक्ष्मण हाकेही तेच करतायत. लक्ष्मण हाके म्हणताय मनोज जरांगेंनी ज्याला जिंकवायचं सांगितलं त्याला पाडण्यासाठी मी आणि सगळा ओबीसी समाज काम करणार आहे. मग नेमकं आता मराठा आणि ओबीसी समाजाला महायुती महाविकास आघाडीमध्ये डिवाइड करून या दोन नेत्यांना काय साध्य होणार आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं, आज सगळा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. मग तरीही जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात यायला भीत आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न आज महाराष्ट्रात निर्माण होते. नेमकं या सगळ्या गोष्टींच्या मागं काय शिस्त आहे, कुणाचा हात आहे, असे बरेच प्रश्न विचारले जातात आणि ते योग्य आहेत. आपण कुठंतरी चांगल्या उच्च शिक्षित माणसांना निवडून द्यायचं सोडून कुठंतरी महाविकास आघाडीचा आहे म्हणून त्याला मतदान करतोय हे कितपत योग्य आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, जर शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, या अगोदरही ते 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले, जर 5व्यांदाही ते सत्तेत आले तर ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देतील याची काही शाश्वती आहे का? कारण या अगोदरच पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं याचं मी समर्थन करतो, पण ओबीसीतून आरक्षण मिळावं याचं मी समर्थन करत नाही, हे वाक्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं आहे. मग नेमकं या संपूर्ण भांडणात आपण कुठल्या एका विशिष्ट पार्टीचा फायदा होत असेल तर ते कुठेतरी महाराष्ट्रासाठी चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? कुठेतरी हाके महायुतीसाठी आपलं झुकतं माप दाखवत आहे, कुठेतरी जरांगे पाटील महाविकास आघाडीकडे आपला कल दाखवत आहे. या संपूर्ण विषयावर एक महाराष्ट्राचा जबाबदार नागरिक म्हणून, एक उच्च शिक्षित मुलगा म्हणून, एक जबाबदार माणूस म्हणून तुमचं जे काही मत असेल ते मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये बोला. येत्या काही दिवसात जरांगे पाटील खरंच उमेदवार देतील का? लक्ष्मण हाके ओबीसीसाठी लढतील का की कुठल्या विशिष्ट पार्टीचा प्रचार करतील? महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय ते काय घडतंय, याच्यामुळे कुणाला फायदा होतोय, कुणाला नुकसान होतोय आणि कुठेतरी आपले दोनही समाज भरकटल्या जात आहेत का? या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मन असेल ते मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये बोला. आपण सगळे चर्चा करून एक चांगला महाराष्ट्र घडवू शकतो. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. आज फक्त एवढंच सांगेल की भावनिक गोष्टींना साथ घालून आपण महाराष्ट्राचं नुकसान करू नये एवढीच एक अपेक्षा करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.